ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आज आपण बघूया सायली हॉस्पिटलमध्ये गेलेली असते कन्फर्म करण्यासाठी ती प्रेग्नेंट आहे की नाही. तर सायलीची टेस्ट करून झाल्याच्या नंतर डॉक्टर सायलीला म्हणतात, मिसेस सुभेदार, तुम्ही फायनली प्रेग्नेंट आहात, तुम्ही आई होणार आहात. आणि हे ऐकताच सायली खूप खुश होते, कारण सायलीने घरी टेस्ट केली होती पण तरीसुद्धा ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ती गोष्ट कन्फर्म करून घेते. तर इकडे प्रिया जेलमध्ये असते त्याच वेळेला लेडीज कॉन्स्टेबल येते आणि प्रियाला म्हणते, जे काय सांगत आहे ती गोष्ट लक्षात घे, तू प्रेग्नेंट आहेस. आणि हे कळताच प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. प्रिया खुश होते. प्रिया विचार करते, आता तर अश्विनला मला भेटायला यावंच लागेल आणि मला जेलमधून माझी सुटका करावी लागेल. तर इकडे पूर्ण आजी सायलीला चष्मा लपवून ठेवण्यासाठी सांगतात. तर सायली नेहमीप्रमाणे लहानपणी जिथे चष्मा लपवून ठेवत होती तिथेच जाऊन चष्मा लपवून ठेवते. तिने झाडाखाली पुरून ठेवलेला असतो. तर पूर्ण आजी सायलीला म्हणते, बघितलंस की नाही तन्वी, अजूनसुद्धा तू विसरलेली नाही. लहानपणी जिथे माझा चष्मा लपवून ठेवत होतीस ना, तिथेच आत्ता पण तू चष्मा लपवून ठेवलेला आहेस. आणि हे ऐकता सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. पूर्ण आजीला पटलं आहे, हीच खरी तन्वी आहे. आता घरच्यांना पण पटेल का सायलीच ही खरी तन्वी आहे, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.